Hello students, welcome to my channel. Today we will see the explanation of the remaining part of the lesson Be Smart given on the page number 23. In the previous video we have already seen the two steps of SMART goal. First is specific and second is measurable. Now look at the third step, achievable. Setting goals that can be completed in the designated period of time. Often, these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. मुलांनो, अचिवेबल म्हणजे प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. Now look at the first sentence. Setting goals that can be completed in the designated period of time. तर designated period of time म्हणजे काय? तर निश्चित केलेला कालावधी. या वाक्याचा अर्थ कसा होतो? निश्चित कालावधीत ध्येय पूर्ण करता येतील अशीच ठरवावीत. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. इथे ब्रॉडर गोल्स म्हणजे विस्तृत ध्येये आणि सेटिंग गोल्स म्हणजे निश्चित केलेली ध्येये. म्हणजे वाक्याचा अर्थ कसा होईल? विस्तृत ध्येये, निश्चित केलेले ध्येय प्राप्त करण्याची पहिली पायरी बनण्याचे काम करतात. आता इथे स्टेपिंग स्टोन्स म्हणजे मैलाचा दगड, पण आपण इथे मैलाचा दगड असं न घेता पहिली पायरी असा त्याचा अर्थ घेऊया. दॅट फर्दर डिफाईन अ करिअर म्हणजे की जे भविष्यात आपल्या व्यवसायाची निश्चिती करू शकतात. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. म्हणजे विद्यार्थी म्हणून आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु त्या उंचीला भविष्यात पोहोचण्याची आशा करू शकतो. रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. इथे करंट स्किल म्हणजे अवगत असलेली कौशल्ये आणि एरिया ऑफ एक्सपर्टाईज म्हणजे क्षमता. मग या वाक्याचा अर्थ कसा घ्यायचा आपण इथे? तर आपल्याला अवगत किंवा क्षमता असलेल्या कौशल्यावर आपले ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. म्हणजेच कमी कालावधीत किंवा वेळेत एखाद्या विषयात तज्ज्ञ होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तववादी आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. म्हणजेच वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय निश्चित करणे सहज शक्य होते. If defensive and not aggressive, the goal perhaps lack realism. इथे डिफेन्सिव्ह हा नवीन शब्द आलेला आहे. इथे त्याचा अर्थ दिलेला आहे जस्टिफिकेटिव्ह म्हणजे बचावात्मक असा अर्थ त्याचा होतो, आणि ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक असा अर्थ होतो. म्हणजे बचावात्मक किंवा आक्रमक असलेले ध्येय बहुधा वास्तववादी होऊ शकत नाहीत. We must have the clear picture in mind and must have the ability
टू ॲडहिअर टू दॅट पिक्चर. म्हणजे आपल्या डोक्यात किंवा मनात त्याचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही टिकवून ठेवली पाहिजे. आता इथे नवीन शब्द दिला ॲडहिअर, म्हणजे चिकटून राहणे किंवा पाळणे. टाईम बाउंड, इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल as it will help increase focus and accountability. To reduce sweat, we know how to go about it. But without consistent time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. टाईम बाउंड म्हणजे काल मर्यादित, म्हणजे वेळेचे मर्यादा असणारे. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल, म्हणजे इस्टॅब्लिशचा अर्थ इथे प्रस्थापित करणे असा न घेता निश्चित करणे असा घ्यायचा आहे. टाईम पॅरामीटर्स म्हणजे वेळेचे मापदंड. या पूर्ण वाक्याचा अर्थ काय होईल, तर प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटॅबिलिटी, की ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. अकाउंटॅबिलिटीचा अर्थ इथे जबाबदारीची जाणीव असणे असा होतो. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वजन कमी करायचे असल्यास काय करायचे असते हे आपल्याला माहीत आहे. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. कन्सिस्टंट म्हणजे स्टेडी, म्हणजे सातत्यपूर्ण किंवा सतत असा अर्थ इथे घ्यायचा आहे. परंतु वेळेच्या चौकटीत राहून सतत कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो किंवा तणावविरहित विचार असो. ऑल these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. Within a deadlineचा अर्थ इथे काय होतो, ठरवलेल्या मुदतीत. ऑल these have to be practiced and implemented. इम्प्लिमेंटेडचा अर्थ प्रत्यक्षात उतरवणे असा होतो आणि इनडिफरन्स म्हणजे उदासीनता. हेजिटेशन म्हणजे द्विधा अवस्था. या संपूर्ण ओळीचा अर्थ कसा होईल, या सर्व गोष्टीचे पालन मनात द्विधा अवस्था न आणता, शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत केले पाहिजे. नेक्स्ट पॅरेग्राफ. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. दे स्पार्क of imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the results. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. विजन्स म्हणजे दूरदृष्टी, विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे हेतू किंवा उद्देश, अँड ड्रीम्स म्हणजे स्वप्ने. म्हणजे दूरदृष्टी, इच्छा, उद्देश, स्वप्ने ही मौल्यवान असतात. ते स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते. अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. एनकरेज म्हणजे प्रोत्साहन मिळणे. इन ऑर्डर टू गेट देअर, हवेवर, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटजीज. आता इथे
2-3 नवीन शब्द आहेत ह्या ओळीमध्ये. डाऊन टू अर्थ मीन्स रिअल, प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक असा अर्थ होतो. टू एक्झिक्यूट म्हणजे टू कॅरी आउट म्हणजे प्रत्यक्षात कृतीत उतरवणे किंवा अंमलात आणणे. आणि स्ट्रॅटजीज म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे आपल्या कृती योजना. इन ऑर्डर टू गेट देअर म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. इमेजेस म्हणजे प्रतिमा, आपल्या मनातील प्रतिमा. डाऊन टू अर्थ म्हणजे व्यावहारिक पातळीवर. टू एक्झिक्यूट म्हणजे कृतीत उतरवता आल्या पाहिजेत. आवर स्ट्रॅटजीज म्हणजे आपल्या कृती योजना किंवा आपली धोरणे. म्हणजे संपूर्ण वाक्याचा अर्थ कसा होईल इथे? आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत किंवा त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत. क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. तर क्वालिटी म्हणजे गुणवत्ता आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाण. म्हणजे गुणवत्ता आणि प्रमाण यांचा आपल्या निष्पत्तीवर परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे तुतारी. आपलं जीवन हे एखाद्या तुतारीसारखे असते. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन जर आपण त्याच्यामध्ये काही टाकले नाही किंवा काही दिले नाही तर वी कांट गेट एनिथिंग आउट त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस म्हणजे योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी ॲप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे योग्य दिशेने पुढचे पाऊल टाकणे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. म्हणजे आपण उचललेलं प्रत्येक पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारं असायला पाहिजे. सो स्टुडंट्स, हिअर वी हॅव studied the lesson Be Smart here totally or completely. Before going towards margin questions, new words from the margin is given here. You write down new words, their meaning in simple English as well as their meaning in Marathi in your notebook. All those words we have studied while explaining the lesson. Look at the second margin question from page number 22. How does quantifying goals help us? म्हणजे ध्येयाची परिमाण निश्चिती आपणास कशी उपयोगी ठरते. तर त्याचं उत्तर आपल्याला कसं लिहिता येईल बरं? तर त्याचं उत्तर आपण असं लिहायला पाहिजे की क्वांटिफाईंग गोल्स हेल्प अस टू मेजर अँड बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड.
म्हणजे परिमाण निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्रगतीचे मापन आणि कामगिरीचे मानक ठरवण्यासाठी मदत करतात. क्वेश्चन नंबर 3. What factor is unreal while setting goals? म्हणजेच ध्येय निश्चित करीत असताना कोणता घटक अवास्तव असतो? Expecting to become an expert in a short period of time is unreal while setting goals. म्हणजेच ध्येय निश्चित करत असताना कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे किंवा एखाद्या विषयात तज्ज्ञ बनण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. क्वेश्चन नंबर 4. To what are efforts towards success compared? Why? यशाकडे जाण्याच्या प्रयत्नांची तुलना कोणासोबत केली आहे आणि का? Efforts towards success are compared to a walk in the dark. While walking the dark, we cannot see the path and we don't know where to find a footing. Similarly, while leading towards success, the direction and the important steps are not clear. Every next step that we take must hold strongly. इथे यशाकडे जाणाऱ्या प्रयत्नांची तुलना ही अंधारातून केलेल्या वाटचालीसोबत केलेली आहे. कारण आपण यश प्राप्त करत असताना आपल्याला मार्ग दिसत नाही किंवा आपण कुठे पाऊल ठेवायचे हेही आपल्याला माहीत नसते. त्याच पद्धतीने वाईल लीडिंग टुवर्ड सक्सेस यशाकडे जाताना सुद्धा आपल्याला योग्य दिशा स्पष्ट नसते. म्हणून आपण प्रत्येक पाऊल न डगमगता भक्कम असेच टाकले पाहिजे. Some textual grammar sentences are there. First one, if we don't put anything in, we can't get anything out. Rewrite using unless. म्हणजे जर आपण काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. अनलेस म्हणजेच इफ प्लस नॉट. त्यामुळे आपण वाक्यातून डोंट काढून टाकणार आहोत. अनलेसचं वाक्य कसं होईल? अनलेस वी पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. इथे वाक्याचा अर्थ बदलत नाही. नंबर 2, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. ॲड टेल टॅग. आत्तापर्यंत मी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ॲड क्वेश्चन टॅग असं लिहित होते, पण आता ॲड टेल टॅग असं लिहिलं आहे. क्वेश्चन टॅग म्हणजेच टेल टॅग. काय क्वेश्चन टॅग येईल? इजंट इट. नंबर 3, लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन वर्ड ॲज आन्सर. अंडरलाइन वर्ड इज अ ट्रम्पेट. लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट म्हणजे काय? तर जीवन हे तुतारीसारखे आहे. तुतारी हे उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न बनवायचा आहे. व्हॉट इज लाईफ लाईक? क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ लेट अँड चेंज द सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे साधी सूचना लक्षात घ्यायची आहे, चेंज द व्हॉइस. आता इथून आपल्याला लेटनी सुरुवात करा असं सांगितलेलं आहे. लेट टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल बी इस्टॅब्लिश. आपल्याला इथे लेट का बरं घेतलं आपण वाक्यामध्ये पॅसिव्हाइज करताना? तर दिलेलं वाक्य हे इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी आहे आणि जेव्हा आपलं आज्ञार्थी वाक्य दिलेलं असेल तेव्हा चेंज द व्हॉइस करताना लेट घेतो आणि म्हणून तिथे आपण लेट घेतलेलं आहे. आणि नंतर ऑब्जेक्ट घेऊन त्याच्यानंतर बी लावून आपण वाक्य केलेलं आहे. नंबर 5, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स
and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. Find out gerund present participles and infinitive in the sentence. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की जिरंड किंवा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून आय एन जी किंवा कंटिन्युअस टेन्सचा उपयोग होतो आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे टू असं सांगितलं होतं. पण कधी कधी इन्फिनिटिव्ह विदाऊट टू सुद्धा येतं आणि म्हणून इथे टॅकल हा शब्द जो आहे तो विदाऊट टू आलेला आहे. म्हणजे जिरंड प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये कोणते शब्द येतील? फुटिंग अँड मास्टरिंग. आणि इन्फिनिटिव्हमध्ये कोणता वर्ड येईल? टॅकल. सो स्टुडंट्स, in the next video we will see the English workshop of the lesson Be Smart. Thank you so much for watching this video.